अधीरा, आपण कुठे चाललो? लंडन बीच. काय आहे लंडन ब्रिज मध्ये? ब्रिज. तर तुला काय म्हटलं तर मम्मी? लंडन बीच. काय? मी अधीराला प्रॉमिस केलं होतं की अधीराला जर एक्झाममध्ये छान मार्क्स येणार तर आम्ही अधीराला लंडन ब्रिज बघायला घेऊन जाऊ. हा जो लंडन ब्रिज आहे हा लंडनला नाही आहे, हा आमच्या मुंबईमध्ये आहे, हो ना? चलो लंडन बीच. आणि आम्ही निघालो विदाऊट विजा लंडन ब्रिज बघायला. जाता जाता आम्ही मॅक्सिमम टाईम टू व्हीलर प्रिफर करतो, कारण मुंबईचं ट्रॅफिक इतकं जास्त आहे. जोपर्यंत नीड नसते किंवा डीमार्ट वगैरे जायचं नसते तोपर्यंत आम्ही टू व्हीलरच प्रिफर करतो. इथे मला सिम घ्यायचं होतं कारण मला माझ्या लीड्सचा जो डेटा आहे तो मॅनेज करायला, बट मला सिम मिळालेलं नाही. आणि मग तिथे माझ्या मिस्टरांना कॉल आला, तर ऑफिसचा कॉल होता, तर ते कॉलवर बोलता बोलता आम्हाला टाईमपास करायचा होता. मग आम्ही तिथे बसून म्हणजे आम्ही ऑब्झर्व करत होतो काय सुरू आहे. माझ्या मुलीला ते जे वर बसलेले पिजन्स आहे ना ते काउंट करायला लावले मी, तर ती काउंट करत होती. तिला खूप जास्ती मजा येत होती. आणि मी तिथे बिझनेस शोधत होती. ॲट दी एंड आय एम अ बिझनेस वुमन. सो मग मी त्याचावाला जो तिथे डेअरीवाला होता त्याला बघत होती की तो किती अर्न करत असेल. प्लस हा भाजीवाल्याची जी स्ट्रगल आहे ना ती मला बघून म्हणजे खूप बिचारा त्याचं भाजीचं दुकान लावत होता. दुकान लावता त्याचं पूर्ण जे टोकणा आहे तो पूर्ण उलटा झाला, तर मग तो ते भरत होता. आणि खरंच सांगते तिथे ऊन पण होती. ते म्हणजे किती कमवून घेत असेल तो, हार्डली 5,000 10,000 रुपये. बट त्याच्यासाठी किती 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 मेहनत करावी लागते ना. बट मला ते रिअलायझेशन झालं. त्याच्यानंतर मग आम्ही पोहोचलो लंडन ब्रिज. इथे पोहोचल्यानंतर बाहेरचा व्ह्यू तो खूप 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 सुंदर होता. विदाऊट विजा विदाऊट तिकीट आम्हाला लंडन ब्रिजचं दर्शन करायला मिळालं. आणि तिथे गेल्यानंतर पर पर्सन 50 रुपीज तिकीट होती. छोट्या मुलांची पण जे 2 इयर्सच्या वर होते त्यांना तिथे तिकीट होती. तिकीट वगैरे काढून मग आम्ही गेलो थोडं म्हणजे सिटीचा जो ब्रिजचा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करायला. इतकी गर्दी होती कारण आम्ही गेलो विकेंडला, आणि विकेंडला तर तुम्हाला कुठेच म्हणजे असं खाली जागा सापडणार नाही. तुम्हाला गर्दी तर मिळणार. कारण जेही सगळे कॉर्पोरेटवाले लोक आहे, ऑफिस आहे, वर्किंगवाले जे लोक आहे ते विकेंडलाच आणि तेही इव्हनिंगलाच बाहेर निघतात. तर इतकी जास्ती गर्दी होती ना, व्यवस्थित एक फोटो काढायला मिळाला, कारण फोटोत कोणी येत होतं. तर मग असं तसं करत थोडं एन्जॉय वगैरे करत फोटोशूट वगैरे करत आम्ही गेलो आतमध्ये गेल्यानंतर हा इथला जो व्ह्यू आहे ना हा बघितल्यानंतर मला एकदम नाशिकची आठवण आली. तिथे जे सुलाबाईने आर्ट्स आहे तिथलं जे डेकोरेशन आहे ते तसंच आहे अम्ब्रेलावालं. इथे त्यांनी जे हे स्ट्रीट्स वगैरे बनवले होते ते पूर्ण लंडनसारखे बनवले होते. आणि आतमध्ये पण त्यांनी जे क्वीन आहे त्यांचा पूर्ण एक सेट बनवला होता. आतमध्ये एंटर केल्यानंतर तर म्हणजे थोडा फील येत होता. आणि त्यांना रिस्पॉन्सेस पण खूप चांगले मिळत होते, कारण तुम्ही बघू शकता गर्दी तर म्हणजे खूप अतिप्रमाणात गर्दी होती. आणि गरमी पण होती, तर गरमी थोडीशी म्हणजे त्यांनी तिथे कूलर्स वगैरे लावले होते की गरमी नको व्हायला म्हणून. आणि सेल्फी पॉईंट्स वगैरे बनवल्यासारखे होते. सेल्फी पॉईंट्सवर इतकी जास्ती गर्दी होती की तुम्हाला लाईनमध्ये लागावं लागत होतं. 5-10 मिनिट्समध्ये लाईनमध्ये लागल्यानंतर तुम्हाला एक फोटो काढायला मिळत होता. असा तिथला सीन होता. प्लस त्याच्यानंतर तोही परफेक्ट फोटो येईल काही गॅरंटी नाही आहे. तुमच्या फोटोमध्ये कोणी येणार. मग मी थोडं इथला म्हणजे थोडे व्हिडिओ वगैरे शूट केला आणि मग आम्ही तिथनं बाहेर पडलो. आणि इथे हे सगळं त्यांनी जे बनवला होता ना हा जो पूर्ण सेट आहे तो त्यांनी थर्माकॉलचा बनवलेला होता, म्हणून तिथे छोट्या मुलांना वगैरे थोडं व्यवस्थित बघावं लागत होतं, कारण हात वगैरे लागलं तर ते तुटायची भीती होती. बट म्हणजे अमेझिंग छान बनवलं. जे लोक लंडन नाही जाऊ शकत त्यांनी एक वेळा नक्की व्हिजिट करायला पाहिजे. इट्स वर्थ 50 रुपीजमध्ये. मग बाहेर आल्यानंतर हेच म्हणजे अट्रॅक्शन मुलांचं मीन्स इट्स वन काइंड ऑफ रोटरी फेअर. किंवा इथे जे आहे ना मुंबईमध्ये झालं, पुण्यामध्ये झालं, तिथे एक्झिबिशन्स वगैरे लागतात. तर मला इथले बघितल्यानंतर एक्झिबिशनची आठवण आली. म्हणजे प्रत्येक एरियामध्ये मीन्स 15 days 20 days असे एक्झिबिशन लागतात. आणि मग तुम्ही तिथनं परचेस वगैरे करू शकतात. तर मग मी इथलं मार्केटचे थोडे काही व्हिडिओज वगैरे घेतले. आणि मला तरी म्हणजे इथलं असं मला काही पसंत येत नाही.
तर मी काही कोणत्या शॉपवर गेली नाही, काही परचेस केलं नाही. मला फक्त अदिराला लंडन ब्रिज दाखवायचं होतं म्हणून मी आली होती. नाही तर मुंबईत जर आपण राहत आहो आणि एक्झिबिशनमधनं घेत आहो ते मला पटत नाही, कारण आपल्याजवळ अजून मोठं मार्केट आहे, तर मग मी तिकडनंच घेते. मी अशा ह्याच्यातून म्हणजे प्रिफर करत नाही. मग त्याच्यानंतर आम्ही थोडं बाहेर निघालो. छोट्या मुलांसाठी राईड्स वगैरे होत्या बाहेर, तर तिला राईड्स वगैरे बघून खूप आनंद होतो. ती तिच्या मनाच्या 1-2 राईड्स वगैरे फिरते, मग त्याच्यानंतर ती थकून जाते, मग तिचं संपून जाते. बस दिस वॉज मीन्स ऑल अबाउट. बाकी मग मला असं काही खूप मजा नाही आली. आम्ही म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 तास वगैरे तिथे थोडं फिरलो, एक्सप्लोअर केलं. त्याच्यानंतर मी निघाली. लास्टमध्ये मला तिथे हे मिळाली, म्हणजे त्यांनी बुक स्टॉल वगैरे लावला होता. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंतच्या बुक्स वगैरे होत्या, बट मला असं वाटतं ॲमेझॉनवर जास्ती स्वस्त आहे इथल्या बुक्सपेक्षा, म्हणून मी ॲमेझॉनवरूनच जास्त प्रिफर करतो. मग हिला खायचे होते नूडल्स वगैरे, मंचुरियन वगैरे, ते तिने खाल्ले. आणि माझी मुलगी पहिली मुलगी असेल जिला चेरी बिलकुल आवडत नाही. तिला लास्टमध्ये ज्यावेळेस मी घेऊन दिलं आईस्क्रीम, तर तिला ते खायचं नव्हतं. मग सोसायटीमध्ये आल्यानंतर तिला तिची फ्रेंड मिळाली. ती थोडा वेळ तिच्यासोबत खेळत होती आणि मी वॉक करत होती. ॲज युजल संध्याकाळी मी थोडा वेळ वॉक करते, कारण पूर्ण दिवस तर मला वेळ मिळत नाही. मग वॉक करता करता सगळं झालं. त्याच्यानंतर मी आली वर. अँड दिस इज ऑल अबाउट संडे. म्हणजे आजचा जो दिवस होता थोडा मस्ती, थोडंसं एन्जॉयमेंट असा गेला. आणि त्यातही आज सकाळी पण कन्यापूजा होती. माहिती नाही त्यांनी आज का बरं गेली होती, बट त्यांना नवकन्या पाहिजे होता, तर अदिरा तिकडे गेली होती. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर मुलं आज सकाळी मग तिकडनं वगैरे आली, जेवण वगैरे झालं, दुपारी थोडा रेस्ट वगैरे केला. आज संडे म्हटल्यावर एक्स्ट्रा कामं तर असतेच, साफसफाई वगैरे, ते सगळं झालं. आणि ॲज पर प्रॉमिस मी अदिराला घेऊन गेली होती. म्हणजे ते इथे लंडन ब्रिज लागलं होतं. म्हणजे मी इंस्टाग्रामवर रील्स पण खूप सगळे बघितले होते आणि माझ्या 2-3 फ्रेंड्स पण जाऊन आल्या होत्या, तर मग मला ते खूप छान वाटलं. मी म्हटलं चला बघून या. लंडन तर गेली नाही अजूनपर्यंत. आय होप माझा ऑनलाईन बिझनेस थ्रू मी नक्की जाईल तेव्हा जाईल. बट लंडन ब्रिज मला फील करायला मिळाला तिथे. म्हणजे इट वॉज अमेझिंग. अदिरांनी खूप एन्जॉय केलं. आणि तिथले जे अरेंजमेंट्स होत्या, तिथल्या ज्या गोष्टी होत्या, जे त्यांनी जे म्हणजे एक्स्ट्रा, म्हणजे इट्स समथिंग लाईक फेअर वगैरे, असं जसं म्हणजे आमच्या तिकडे तर रोटरी फेअर वगैरे असं लागते, तिथे असं सगळं असते. आणि इकडे मला असं वाटते मुंबईमध्ये एका एरियामध्ये ते लोक करतात. म्हणजे याच्या आधी एकदा आम्ही एका ठिकाणी जाऊन आलो होतो, तिकडे पण मॅक्सेस मॉल तिकडच्या साईडनी पण अशासारखं असते. तर कुठे म्हणजे हे लोक असे अरेंजमेंट्स करतात. आणि मग याला काहीतरी वेगळी थीम त्यांनी बनवली होती, बट कन्सेप्ट सेम होता. पाळणे, झुले, खाण्यापिण्याचे पदार्थ, सगळं असं. अँड इट वॉज अ अमेझिंग विकेंड. आता उद्या परत मंडे, रोजचं शेड्यूल. बट इट्स ओके. विकेंड येतातच त्याच्यासाठी की म्हणजे थोडा काहीतरी ब्रेक रोजच्या रुटीनला मिळावा म्हणून. आणि दिस इज ऑल अबाउट टुडे. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.